हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. मुंडकोपनिषदातल्या दुसऱ्या मुंडकातल्या दुसऱ्या खंडातला 8वा श्लोक आपण आता पाहणार आहोत. या 8व्या मंत्रामध्ये परमात्म्याचं ज्ञान कशा करता करून घ्यायचं. कारण आत्तापर्यंत आपण बऱ्याच मंत्रांमध्ये बघितलेलं आहे की हे ज्ञान जो मिळवतो त्याला परमेश्वर प्राप्ती होते किंवा त्याला परब्रह्माची प्राप्ती होते. मग हे ज्ञान मिळवल्यानंतर त्याचं फळ काय आहे ते सांगतात. भिद्यते हृदयग्रंथीश्छिद्यते सर्वसंशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. तस्मिन् परावरे दृष्टे कार्यकारण स्वरूप असलेला पुरुषोत्तम तत्वाला जाणून घेतल्यानंतर अस्य हृदयग्रंथी त्याचा जीवात्मा खुलतो. सर्व संशयाः छिद्यन्ते सगळे संशय दूर होतात. कर्माणि क्षीयन्ते त्याची सर्व शुभाशुभ कर्म नष्ट होतात. आता भगवंताला कार्यकारण स्वरूप असं म्हटलेलं आहे, कारण जगत निर्माण करणाराही तोच आहे, म्हणजे तो कारण आहे. आणि जगाचं चलनवलन करणाराही तोच आहे, म्हणजे तो कार्यस्वरूपसुद्धा आहे. म्हणून त्याला कारण आणि कार्य दोन्हीही म्हटलेलं आहे. मग हे जो जाणतो त्याच्या हृदयामधली अविद्यारूप असलेली गाठ तुटून जाते, नष्ट होते, उघडली जाते. म्हणजे तुम्हाला आता मी मेडिकलमधलं उदाहरण देतो. शरीरामध्ये समजा एखादं गळू झालं, ते गळू कायम ठणकत असतं. जेव्हा ते ओपन केलं जातं, त्याला छिद्र पाडून त्याचं ऑपरेशन केलं जातं, तेव्हा ती गाठ मोकळी होते आणि त्यामधली सगळं रक्त वगैरे घाण आहे ती सगळी बाहेर निघते. तसं अविद्यारूपी ही जी घाण आहे ती उघडली जाते. जड शरीराला जो आपण जपत असतो त्या जड शरीराबद्दलचा मोह नष्ट होतो. या जड शरीराचे आपण किती लाड करतो बघा. आणि संन्यासी लोक बघा, या जड शरीराला आपण डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या दृष्टीने सजवायचा प्रयत्न करत असतो. स्त्री असू दे पुरुष असू दे, स्त्री जरा जास्तच. डोक्याला व्यवस्थित भांग पाहिजे, हेअरस्टाईल पाहिजे, दाढी अशी ठेवायला पाहिजे, डोळ्याला गॉगल पाहिजे, तोंडाला काहीतरी फेशियल किंवा फेस पावडर पाहिजे, मस्तपैकी ड्रेस पाहिजे, गळ्यात चेन पाहिजे जाड जाड, मस्तपैकी खाल्लं शर्ट पॅन्ट, चांगला ड्रेस पाहिजे किंवा चांगली साडी पाहिजे, ड्रेस पाहिजे, हातामध्ये सोन्याचं कडं पाहिजे किंवा काय बिल्वर पाटल्या बांगड्या हे ते तसलं सगळं पाहिजे. पायामध्ये कसले बूट पाहिजेत किंवा पायामध्ये लेडीजना कसली सँडल पाहिजे. डोक्यापासून पायापर्यंत आपण देहाचे लाड करतो. संन्यासी लोक बघा, खाली एक छाटी वरती एक उपरणं, बास संपलं, गरजा संपल्या त्यांच्यात. आणि जेव्हा या गरजा आपण आपल्या वाढवतो तेव्हा आपण आपल्या जड असलेल्या देहाकडं जास्त लक्ष देतो आणि परमात्म्याला विसरून जातो. मग जड देहाला जरा काही सर्दी बिर्दी झाली, लगेच गेले डॉक्टरकडं. त्यापेक्षा या जड देहाला योग्य एवढीच वस्त्र, अन्न आणि निवारा, जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच कमीत कमी मिनिमम बेअरिंग जर आपण ठेवलं, जर आपण स्वच्छ शुद्ध आहार, योग, प्राणायाम हे केलं. हे कशासाठी करायचं की जोपर्यंत देह हे साधन आहे तोपर्यंत परमेश्वर हा साध्य आहे. मग या देहाने परमेश्वराचं चिंतन करायला या देहामध्ये स्टॅमिना असावा, शक्ती असावी, क्षमता असावी, म्हणून हे करायचं. देहाला एकदा आपण विसरलो, देहभान विसरलो आणि परमेश्वराचं चिंतन करायला लागलो
तर आपलीकडून जर चुकून अशुभ कर्म झाली असतील तर ती नष्ट होतात. सगळ्या बंधनातून जीव मुक्त होतो. हे परमेश्वराच्या प्राप्तीचं फळ सांगितलेलं आहे. आता परब्रह्माचं स्थान, स्वरूप आणि त्याच्या महिमेचं वर्णन करतात. हिरण्यमयी परे कोशे विरजम ब्रह्मनिष्कलम तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योतिस्तद्यत्तात्मनविद विदुः तत् विरजम निष्कलम. ते निर्मळ अवयवरहित ब्रह्म हिरण्मये कोशे, प्रकाशमय कोश असलेला, तत्शुभ्रम ज्योतिषाम, सर्वथा विशुद्ध अशा समस्त ज्योतीसुद्धा, यत आत्मविदाह विदुः, जो आत्मज्ञान करून घेतो तो विद्वान समजावा. अगदी सोपा श्लोक आहे. परमेश्वराचं स्वरूप कसं सांगतात? निर्मल, स्वच्छ, शुद्ध, निर्विकार, कोणताही विकार नसलेला. विकार म्हणजे या ठिकाणी विकार म्हणजे आजार नाही, विकार म्हणजे विकृती. कोणतीही विकृती नसलेला, कोणतीही मूर्त स्वरूप नसलेला, अवयवरहित, त्याला कुठले अवयव नाही आहेत, हात पाय तोंड डोकं काय नाही, हा मूळ परब्रह्म आहे. लक्षात घ्या. सगुण साकार परब्रह्म तो वेगळा. अखंड परमात्मा प्रकाशमय परमधाममध्ये विराजमान आहे. ते सर्वथा विशुद्ध, समस्त आणि प्रकाशयुक्त पदार्थांनी प्रकाशक आहे. तो परमधामामध्ये आहे. त्याचं स्थान सांगतात. कुठं आहे? परमधामात आहे. प्रकाशयुक्त आहे आणि त्याला असाच माणूस जाणू शकतो जो विद्वान आहे. हे त्याचं महात्म्य आहे. पुढच्या मंत्रात सांगतात, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम निमा विद्युतो भांती कुतोयमाग्निः तमे भांतुमती सर्वं तस्या भासा सर्वविधम विभाती. तत्र न सूर्य भाती, तेथे सूर्य प्रकाशित होत नाही. न चंद्र तारका, चंद्र आणि तारका प्रकाशित होत नाहीत. न इमाहा विद्युतः, तिथं विजा चमकत नाहीत. अयम अग्निः कुतः तम भांतम एव. मग या अग्नीच्यासाठी काय सांगायचं? तो प्रकाशित झाल्यानंतर सर्वं अनुभूती, त्याच्यानंतर सगळे प्रकाशित होतात. त्याच्या प्रकाशामुळं सर्व जग प्रकाशित होतं. तस्य भासा इदं सर्वं भाती, त्याच्यामुळं सर्व जग प्रकाशित होतं. भगवद्गीतेतल्या 15व्या अध्यायात हेच सांगितलं आहे. यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम. हे चंद्र सूर्य अग्नी जे दिसतात त्याला प्रकाशमान करणारा कोण आहे? तर मीच आहे, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आता या 10व्या मंत्रामध्ये अंगिरा ऋषी शौनक मुनींना काय सांगतात बघा. परमधामामध्ये जे परमानंद स्वरूप परब्रह्म आहेत ते त्यांचं स्थान आहे. त्या स्थानामध्ये सूर्य प्रकाशित होत नाही. मग कुठं होतो? अंतरिक्षात होतो. कसा होतो? सूर्याला त्या परब्रह्माचं तेज प्राप्त झाल्यानंतर तो होतो. चंद्र आणि तारका आणि ढगात कडकडणारी वीज ही सुद्धा त्या ठिकाणी चमकत नाही परमधामामध्ये. मग कधी चमकते? जेव्हा त्यांना परब्रह्माकडून तेज प्राप्त होतं तेव्हा ती चमकते. ह्या सगळ्यांना प्रकाशमान करणारा परब्रह्म परमेश्वर आहे. त्याचा अंशांश प्रकाश थोडा थोडा यांनी घेतलेला आहे. ज्याप्रमाणे एखाद्या कारखान्याचा मालक 1 तारखेला प्रत्येकाला थोडा थोडा पगार देतो, किंवा रोजंदारी करणाऱ्यांना रोज थोडा थोडा पगार 100 रुपये 200 रुपये 150 रुपये दिला जातो. म्हणजे मी हे अगदी छोटं उदाहरण, अगदी क्षुद्र उदाहरण का सांगितलं आहे की आपल्याला हा विषय क्लिअर करायचा आहे म्हणून. त्याप्रमाणे परब्रह्म परमात्मा इतका तेजवान आहे की त्यातला थोडा अंश घेतल्यावर सूर्य प्रकाशित होतो. म्हणजे बघा त्याच्याकडे केवढं तेज असेल. थोडासा अंश घेतल्यावर सूर्य प्रकाशित होतो, थोडासा अंश घेतल्यावर चंद्र प्रकाशित होतो, बिजली प्रकाशित होते, तारांगण प्रकाशित होतात. म्हणजे त्याच्यामध्ये किती तेज असेल बघा.
थोडक्यात संपूर्ण जग त्या जगदात्मा पुरुषोत्तमाच्या प्रकाशामुळं क्षुद्रतम अंशापासून प्रकाशित होते. म्हणजे साधारण 1 ते 2% त्याचा प्रकाशाचा अंश परब्रह्माचा हा चंद्र, सूर्य आणि तारे, बिजली यांना दिला जातो. म्हणजे हा मूळ परब्रह्म किती तेजोमय असेल याची कल्पना करा. ब्रह्मैवेदमृतं पुरस्ताद ब्रह्मं पश्चात ब्रह्म दक्षिणोश्चोत्तरेण अर्धोश्चत प्रसुतं ब्रह्मै वेदं विश्वमिदं वरिष्ठम. इदम अमृतम परब्रह्म. हा अमृत स्वरूप परब्रह्म आहे. एवही पुरस्तात ब्रह्मही पश्चात. तोच पुढं आहे आणि तोच माग आहे. तोच दक्षिणेला आहे आणि तोच उत्तरेला आहे. ब्रह्मही दक्षिणतः च उत्तरायण अधश्च ऊर्ध्वं च. वर तोच आहे, खाली तोच आहे. प्रसृतम पसरलेला आहे. विश्वम इदम वरिष्ठम ब्रह्म एव. या विश्वामध्ये संपूर्ण जगतामध्ये तो सर्वश्रेष्ठ ब्रह्मच आहे. या परब्रह्माची व्याप्ती सांगितलेली आहे, जी आपण पूर्वी बघितलेली आहे. ती व्याप्ती केवढी आहे, त्याची सर्वव्यापकता आणि सर्वरूपता या ठिकाणी सांगितलेली आहे. तो वर आहे, खाली आहे, 10 दिशांना आहे, म्हणजे सर्वत्र आहे. विराट स्वरूपामध्ये आपण हे बघितलेलं आहे. भगवंताच्या विराट स्वरूपामध्ये त्याची व्याप्ती बघितलेली आहे. तसं या ठिकाणी सांगतात की वर आहे, खाली आहे, दक्षिणेला आहे, उत्तरेला आहे, पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे, म्हणजे 10 दिशांना सगळीकडे आहे. सर्वत्र पसरलेला आहे. असं नाही की एकाच थोड्याच जागेत तो कॉन्सन्ट्रेट होऊन राहिलेला आहे, असं नाही. तो पसरलेला आहे आणि म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे, सर्वव्याप्त आहे, म्हणून तो सर्वसाक्षी आहे. आता या ठिकाणी मुंडक 2 मधला खंड 2 संपलेला आहे. आता आपण मुंडक 3 प्रथम खंडाकडे जाऊया. या प्रथम खंडामध्ये काय सांगतात बघूया. द्वासुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्ष परिष्वजाते तयोरज्ञः पिप्पलं स्वादयत्य नश्नन्यो अभिचाकशीति. सयुजा सखाया, एका बरोबर राहणारे, परस्पर मैत्रभावाने राहणारे. द्वासुपर्णो, 2 पक्षी. हे 2 पक्षी कोण? जीवात्मा आणि परमात्मा. समानं वृक्षम परिस्वजाते, एकाच वृक्षावर जणू आश्रय करतात. तो वृक्ष कोणता? शरीर. तयोहो अन्य पिप्पलम, त्या दोन्हीमधला एक पिप्पळ वृक्ष आहे, जो सुखदुःख स्वरूप कर्मफलोंचा स्वाद घेतो, उपभोग घेतो. आणि दुसरा अनश्नन अभिचाकशीती, न खाता ते केवळ पाहत राहतो. काय उदाहरण दिलं बघा. शरीराला पिंपळाच्या पानाचं झाडाची उपमा दिलेली आहे. शरीर हे वृक्ष आहे असं समजा. शरीर हा एक पिंपळाचा वृक्ष आहे. त्याच्यावर मैत्रभावाने राहणारे 2 पक्षी आहेत. कोणते 2 पक्षी? जीवात्मा आणि परमात्मा. त्यांच्यामध्ये मैत्री आहे. पण फरक काय आहे की जीवात्मा जो आहे तो या शरीररूपी वृक्षाला लागणारी फळं खातो आणि मग त्याची कर्म तो भोगतो. आणि दुसरा जो परमात्मा आहे तो फक्त पाहत असतो. तो खात नाही, काही नाही, फळही नको आणि कर्मही नको. किती सुंदर उपमा दिली आहे बघा, सहज समजण्यासारखी. परत एकदा सांगतो, अतिशय महत्त्वाची उपमा आणि महत्त्वाचा हा मंत्र आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवावा. वृक्ष हे एक पिंपळाचं शरीर आहे, पिंपळाच्या झाडाप्रमाणे आहे. म्हणजे शरीराला पिंपळाच्या वृक्षाची उपमा दिलेली आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय? त्याच्यावरती मैत्रभावाने, म्हणजे मित्राप्रमाणे 2 पक्षी राहतात.
हे कोण दोन पक्षी आहेत? जीवात्मा आणि परमात्मा. दुसरा पॉईंट झाला. आता तिसरा पॉईंट काय? त्यातला जो जीवात्मा आहे ना, तो वृक्षाला लागणारी फळं खातो. म्हणजे आपल्याच कर्माची फळं तो भोगतो. गेल्या जन्मी काय केलं असेल, या जन्मी काय केलं असेल, ती सगळी कर्मफळं तो भोगतो. पण परमात्मा आहे तो काय करतो? नुसता बघत राहतो. नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मसवयी न च बध्यते. भगवद्गीतेत सांगतात. परमात्म्याला कुठलाही कर्म वगैरे काही नाही आहे त्याला, परंतु जीवात्म्याला आहे. घरामध्ये आईचा उपवास आहे, दिवसभर ती काहीही खाणार नाही आहे. संपूर्ण दिवस तिचा उपवास आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उपवास सोडणार आहे. पण घरातले इतर लोक काय करतायत? त्यांचा काय उपवास वगैरे नाही, ते आपलं नेहमीसारखं जेवण खाणं वगैरे करतायत. आई काय करते? सगळ्यांना जेवण वाढते आणि ती फक्त पाहत राहते. म्हणजे बाकीचे लोक त्यांच्या भुकेप्रमाणे ते फळं किंवा आहार खात आहेत आणि ही परमात्मा स्वरूप जी आई आहे ती नुसती पाहते. तसं शरीररूपी वृक्षावर जीवात्मा आणि परमात्मा रूपी दोन पक्षी राहतात. त्यातला जीवात्मा कर्मरूपी फळं भोगतो आहे, खातो आहे, परंतु परमात्मा कोणतंही फळ भोगत नाही. असं या तिसऱ्या मुंडकातल्या पहिल्या खंडातल्या पहिल्या मंत्रात सांगितलेलं आहे. आता दुसऱ्या मंत्रात काय सांगतात बघूया. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशिया शोचती मुह्यमानः दृष्टं यदा पश्यतमन्यनीशः मत्स्यं महिमानमवितीवीतशोकः. समाने वृक्षे पुरुषः, शरीररूपी समान वृक्षावर राहणारा जीवात्मा, निमग्नः, तो शरीराच्या आसक्तीमध्ये बुडालेला आहे. अनिशया, तो दुःखाचा अनुभव करतो. मुह्यमानः, मोहित होतो. शोचती, शोक करतो. यदा दृष्टम सेवितः, जर भक्ताने आपल्याहून भिन्न ईशम परमेश्वराला, अस्य महिमान, त्या महिमाला पाहतो, तो वीतशोकः, सर्वतः शोकरहित होतो. आता गेल्या मंत्रामध्ये आपण जे वर्णन केलेलं आहे की शरीररूपी एक वृक्ष आहे, त्या शरीररूपी वृक्षामध्ये हृदयरूपी एक घरटं आहे. त्या घरट्यामध्ये जीवात्मा आणि परमात्मा राहतात. तिसरा मुद्दा झाला. शरीर हे एक वृक्ष आहे, पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट, त्याच्यावर एक घरटं आहे, हृदय नावाचं घरटं आहे. तिसरा पॉईंट, त्यामध्ये जीवात्मा आणि परमात्मा नावाचे दोन पक्षी राहतात, परंतु जीवात्मा जो आहे तो आकर्षित झालेला आहे, बाह्याकर्षणाला तो आकर्षित झालेला आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारची दुःख भोगतो आहे. पाचवा पॉईंट, परमात्मा काय करतो? तो काही भोग वगैरे भोगत नाही, तो फक्त त्याच्या समवेत राहतो आणि नंतर जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी तो प्रकट होतो आणि म्हणून तो शोकरहित असतो. विचार करा, एकाच बाकावर बसणारे दोन विद्यार्थी आहेत. एक नुसता बाह्य आकर्षणाला बळी पडलेला आहे, तो शाळेच्या फाटकापाशी जाऊन बोरं खा, आईस्क्रीम खा, बामगोळा खा हे खातोय, अभ्यासात त्याचं लक्ष नाही. त्याच बाकावर राहणारा दुसरा विद्यार्थी अभ्यासात लक्ष देतो, कुठल्याही मोहात पडत नाही. मग रिझल्ट लागल्यानंतर दुःखी कोण होईल? जो मुलगा बाह्य आकर्षणाला बळी पडलेला आहे, त्याला मार्क अत्यंत कमी पडणार, किंबहुना तो नापास होणार. परंतु दुसरा जो विद्यार्थी आहे तो बाह्य आकर्षणाला बळी पडलेला नाही, तो फक्त अभ्यास करतो, मग त्याला दुःख व्हायचं काहीच कारण नाही, त्याला चांगलेच मार्क पडणार. म्हणून जीवात्मांनी आकर्षणाला बळी पडू नये. यदा पश्यते रुक्मवर्णम कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिम तदा विद्वान पुण्यमा पापे विधूय निरंजनः परमं साम्यमुपैति. यदा पश्यः ईशम, जेव्हा जीवात्मा या शासकाला, ईश्वररूपी शासकाला पाहतो, ब्रह्मयोनिम कर्तारम रुक्मवर्णम,
ब्रह्मा इत्यादी आदी कारणाने संपूर्ण जगाचे रचयिता असलेले, संपूर्ण जग निर्माण केलेले दिव्य प्रकाश रूप परमपुरुषाला प्रत्यक्ष प्राप्त करून घेतो, तेव्हा पाप पुण्य दोन्हींनी विधूय निरंजनः तो शुद्ध होतो. मग हे काम कोण करतं? विद्वान परमं साम्यम उपैती. विद्वान मनुष्य सर्वोत्तम अशा समतेला प्राप्त करून घेतो. आता काय झाले बघा, मी तुम्हाला मगाशी दिलेलं उदाहरण परत रिपीट करतो. पहिल्यांदा या श्लोकाचा या मंत्राचा अर्थ बघूया. शरीररूपी वृक्षावर राहणाऱ्या, हृदयरूपी घरटात राहणाऱ्या जीवात्मा आणि परमात्मा या दोन पक्षांमध्ये आता जीवात्म्याने काय केलंय त्याच्या लक्षात आलेलं आहे की हे बाह्याकर्षण हे दुःखदायक आहे. आपण परमात्म्याचं अनुकरण केलं पाहिजे, परमात्म्याला जाणून घेतलं पाहिजे असं त्याला वाटायला लागलेलं आहे. मग त्यांनी काय केलं? परमेश्वराचा साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करता करता तो परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून गेलेला आहे. त्याचं पाप नष्ट झालेलं आहे, कर्मफलचा त्याग झालेला आहे. कर्मच नष्ट झाल्यावर त्याचं फळ कुठलं येणार? एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट कर्म म्हणजे तुम्ही विषारी झाड लावल्यासारखं आहे, त्याची फळं विषारीच येणार. पण त्या झाडाचा जर तुम्ही समूळ नाश केला तर तुम्हाला फळ मिळायचा प्रश्नच येत नाही. आता काय झालेलं आहे, मगाचं उदाहरण आपण परत घेऊया. एका बाकावरचे दोन विद्यार्थी, एक बाह्याकर्षणाला बळी पडलेला आहे, तो शाळेच्या गेटपाशी जाऊन पेरू बोरं खातो, घाणेरडे पदार्थ खातो, भजी खातो, आईस्क्रीम खातो. दुसरा विद्यार्थी त्या बाह्य आकर्षणाला बळी पडत नाही, तो केवळ अभ्यासात ध्यान चिंतनात मग्न असतो, फक्त पाहतो हा दुसरा माझ्या बाकावरचा मुलगा काय करतो ते फक्त पाहतो. रिझल्ट लागल्यानंतर ह्याला अत्यंत कमी मार्क पडलेला आहेत, हा पहिला आलेला आहे. जीवात्मा आणि परमात्मा दोन विद्यार्थी. मग जीवात्मा नावाचा विद्यार्थी काय करतो? त्याला पश्चाताप होतो, अरे रे रे आपण बाह्याकर्षणाला बळी पडल्यामुळं आपल्याला दुःख प्राप्त झालेलं, आपलं रिझल्ट वाईट लागलेला आहे. मग तो काय करतो? या परमात्म्याचं निरीक्षण करतो, त्याचं चिंतन करतो आणि त्याप्रमाणे तो अनुकरण करतो. मग त्याच्यासुद्धा सगळ्या कर्मांचा नाश होतो आणि तो सुद्धा परमात्म्याला जाऊन मिळतो, असं या मुंडकोपनिषदातल्या तिसऱ्या मुंडकातल्या पहिल्या खंडातल्या तिसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आज मी इथंच थांबतो. जरूर सबस्क्राईब करा. हरिओम.